तालुका चोपडा येथे कैलासवासी सौभाग्यवती कोकिळाबाई यशवंत सोनवणे यांच्या दशक्रिया विधीनिमित्त दिनांक 22 ऑगस्ट रोजी भावपूर्ण कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी शिवचरित्रकार व शिवकीर्तनकार संजीव महाराज सोनवणे, हातेड गलवाडेकर, चोपडा यांनी आई या विषयावर भावस्पर्शी कीर्तन सादर केले। आई म्हणजे माया, वात्सल्य, त्याग आणि संस्कारांचा सागर आहे। मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर कष्ट करणाऱ्या आईचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेतले पाहिजे, असा संदेश महाराजांनी आपल्या कीर्तनातून दिला। त्यांच्या भावस्पर्शी विवेचनाने उपस्थित भाविक भारावून गेले। या कार्यक्रमास माऊली भजनी मंडळाची साथसंगत लाभली। दीपक महाराज मृदुंगमणी, निंबाजी जिभाऊ महाराज गायन सम्राट, भैया महाराज हार्मोनियम वादक, शिवाजी बापू महाराज, मधुकर नाना विणेकरी, राजेंद्र अण्णा, मनु आबा, संभा आबा तसेच शरद बापू, जय भवानी साऊंड, हातेड यांनी सहकार्य केले। माऊली भजनी मंडळाचे अध्यक्ष संजय नाना यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला। दिवंगत कोकिळाबाई सोनवणे यांच्या पश्चात पती यशवंत रूपचंद सोनवणे, मुले रवींद्र व रामकृष्ण सोनवणे तसेच मुली लीलाबाई व शिलाबाई, सुना नातवंडे असा परिवार आहे। नेशन महाराष्ट्र न्यूज साठी श्यामसुंदर सोनवणे, हातेड चोपडा। मग आपला एक देव आहे का? नाही, आपला देव बदलतो। सोमवाराला आता तर श्रावण सोमवार आहे चालू, आपला कोणता देव असतो का माझ्या सोमवाराला? म्हणजे भंबले भंबले हो। सोमवार गेला, महादेवाची आठवण पडते की नाही आपल्याला? लगेच आमचा देव बदलला। मंगळवार आला की आमची माय लगेच चालू होऊन जाते। देवी नसते का? असते, पण आम्ही लगेच बदलून जातो। लगेच आमचं कसं आहे, सर्दी के पीछे है हम। हा, आता मागच्या महिन्यात पंढरपूरची वारी होती, लगेच बुधवार आला की आमचं लगेच काय राहतं,